ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। काल एक महत्त्वाचा विचार आपण मांडला की जे केवळ नित्य आहे, कायम टिकणारं, ते आत्मस्वरूप आहे आणि बाकी जे या डोळ्यांना दिसतं, इंद्रियांनी जे जाणवतं, अंतःकरणाला जे समजतं, ते सगळं काय आहे? दृश्य जगत, ते सगळं असत्य आहे, अनित्य आहे। आता पुढचा श्लोक असा सांगतो, सदैव वासना त्यागः शमोऽयमिति शब्दितः निग्रहो बाह्यवृत्तीनां दम इत्याभिधीयते। सदैव वासना त्यागः म्हणजे वासनांचा सतत त्याग करणं। असं म्हटलं तर लगेच आपल्याला अतिशय अशक्य वाटणारी गोष्ट आहे। आम्ही संसार करतो, आम्हाला इच्छा आहेत आणि त्या आम्हाला पूर्ण करायलाच पाहिजेत, त्यामुळे हे काही म्हणणं बरोबर नाही। म्हणजे या जीवनात माणूस कधीच अध्यात्म शिकू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो। पण पुन्हा पुन्हा असं सांगावंसं वाटतं की ज्यांना बेसिक सगळं समजलेलं आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे। इतका बरोबर अर्थ त्याच्यात नाहीये। सदैव वासना त्यागः शमः अयम इति शब्दितः, याला शम असं म्हणतात। नेहमी सतत वासनेचा त्याग करणं याला शम असं म्हणतात। निग्रहो बाह्यवृत्तीनां, बाहेरच्या बाजूला सतत मन धावणं, इच्छांकडे मन धावणं। दम इति भिधीयते, दम इति अभिधीयते। दम असं याचं नाव आहे। कशाचं? आपली सगळी जी आपल्या मनाच्या प्रवृत्ती कशा बाहेर जातात सगळ्या,
बाहेरचं बघण्याकडे, म्हणजे एखादा मुलगा अभ्यास करत असतो तर त्याचं सगळं लक्ष बाहेर ग्राउंडवरती असतं. एखादा मुलगा वर्गात शिकत असतो, तो खिडकीतनं बाहेर पाहत असतो काय चाललेलं आहे ते. म्हणजे बाह्यवृत्ती याला म्हणतात. कुठल्याही गोष्टीत कॉन्सन्ट्रेशन न करता सतत बाहेरच्या जगामध्ये लक्ष जाणं याला बाह्यवृत्ती म्हणतात. त्याचा निग्रह म्हणजे कंट्रोल केला पाहिजे. त्याचा निग्रह म्हणजे कंट्रोल करायला पाहिजे आपण. मग तो कंट्रोल करणं याला दम असं म्हणतात. इथे 2 डेफिनेशन्स सांगितलेली आहेत. क्षमा आणि दम. आता कशा कशा प्रकारे ही डेफिनेशन्स सांगितली आहेत. वासना हे म्हणण्याच्या आधी आपल्याला वासना म्हणजे काय हे आधी माहिती आहे का? वासनेचं डेफिनेशन माहिती आहे का? तर इच्छांचे 3 प्रकार आहेत. साधी नुसती इच्छा होणं, कुठलीही इच्छा साधी होणं म्हणजे काय तर ती इच्छा. अशा अनेक इच्छा दिवसभरातनं आपल्या मनात येतात की हे करायला पाहिजे, ते नको करायला, असं झालं पाहिजे, तसं व्हावं असं मला वाटत नाही वगैरे. अशा अनेक इच्छा दिवसभरातनं अनेक इच्छा मनात येतात. आपल्याकडे हे असायला हवं होतं, पण म्हणजे त्याला काही अर्थ नसतो. पण त्या इच्छा ज्यावेळी आपल्याला हे हवंच तिथेच येतो, त्यावेळी त्याचं रूपांतर कामनांमध्ये होतं. म्हणजे काम निर्माण होतो. काम याचा अर्थ सुद्धा स्ट्रॉंग इच्छा. काम म्हणजे सुद्धा स्ट्रॉंग इच्छा एखादी. म्हणजे थोडंसं इच्छेच्या पुढची गोष्ट आहे कामना. कामनामध्ये काम आहे. काम निर्माण होणं म्हणजेच हवं हवंसं वाटणं. ती गोष्ट आपल्याला हवी हवीशी वाटणं म्हणजे कामना. पण त्याच्यातही तसं फारसं काही दम नाही आहे. म्हणजे कधी ती आपण पूर्ण करू आणि कधी नाही करणार. इच्छांमध्ये कसं असतं, जस्ट आपल्याला मन आहे आणि मनामध्ये विचार येतात. ज्याप्रमाणे विचार येतात त्याप्रमाणे इच्छा पण येतात. असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला नको, हे हवं ते नको. अशा अनेक इच्छा येऊ शकतात. त्या इच्छांना काही अर्थ नाही आहे. आता थोड्या वेळापूर्वी काय इच्छा केली होती आपण ते आपल्याला काही आठवणार सुद्धा नाही. पण म्हणजे ते पूर्ण व्हायलाच पाहिजे असं वगैरे काही नाही आहे. त्याचं काही प्रिंट मनावर उमटत नाही. पण ज्यावेळी कामना निर्माण होतात, कामना निर्माण होणार म्हणजे मी प्रयत्न करणार आहे, मी जरूर प्रयत्न करणार ही गोष्ट मिळवायला, असं थोडंसं ती इच्छेचं प्रिंट ज्याप्रमाणे इच्छा म्हटलं ना तर पाण्यात रेघ ओढणं एवढंच असतं. पाण्यामध्ये आपण रेघ ओढली तर ती फक्त ओढेपर्यंतच ती दिसते, तेवढ्याच भागापुरती ती दिसते. पुढे पुढे जसं जसं आपण जाऊ
तशी पाण्यातली पहिली रेघ मागच्या बिंदूपर्यंत नाहीशी झालेली असते, अशी इच्छा असते. पण कामना कशी असते? वाळूतली रेघ असं समजा. वाळूमध्ये रेघ काढली तर ती थोडीशी दिसते, पुसट पुसट आधीची रेघ. पण मात्र काय असतं, कित्येक गोष्टी आपण खूप इच्छा करून सोडून देतो. जेवढं जमेल तेवढं जमेल आणि नाही जमणार तेवढं आपण सोडून देतो. पण वासना ही गोष्ट अशी आहे की हळूहळू ही रेघ कडक होत जाते. म्हणजे आधी मातीमध्ये ती रेघ उठते, मग ती थोडीशी बुजणारी होते. ती पण एवढी वासना ही सॉफ्ट आणि स्ट्रॉंग दोन्ही असते. सुरुवातीचा जो वासनेचा भाग आहे त्याचा काही जास्त परिणाम होत नाही. ह्याचा अर्थ एवढाच आहे, आपल्याला धरसोड करण्याची वृत्ती म्हणजे स्वीकार भाव हवा, एवढाच अर्थ आहे याचा. की एखादी गोष्ट मिळालीच पाहिजे आणि मी कुठेही कमी पडणार नाही म्हणजे नाही. काही वेळेस सगळ्याच गोष्टी आहेत ना, समष्टी गोष्टीसुद्धा त्याच्या आड येऊ शकतात किंवा नैसर्गिक अडचणीसुद्धा त्याच्या आड येऊ शकतात. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे थोडेसे स्वीकार भाव हवा. आणि मग ही जी वासना आहे, जी मातीत काढलेली रेघ आहे, ती काही दिवस टिकेल आणि काही दिवसांनी नाहीशी होईल. पण तीच जर आपण कायम एखादी गोष्ट घेऊन बसलो मनामध्ये, तर मात्र काय होतं माहिती का, त्याचं दगडावर कोरलेली रेघ तयार होते. आणि अशी जी आपली वासना आहे, म्हणजे अशा अनेक वासना, खरं म्हणजे एक इच्छेचं रूपांतर कामनेत, कामनेतून रूपांतर वासनेत, हे व्हायला काही दिवस लागतात. एवढ्या संधी आपल्याला दिलेली आहे त्यांनी, देवानी. पण तरीसुद्धा आपण इतक्या स्ट्रॉंग सगळ्या इच्छा करून बसतो की त्याचं वासनेत रूपांतर झालेलं असतं. आणि त्याचाच परिणाम म्हणून हे आपल्याला हा जन्म आहे. हा झाला वासनांचा भाग. इतकी कडक वासना असल्यामुळे ती आपली पूर्ण करण्यासाठी आपल्याला परत जन्माला यावं लागतं. मग सदैव वासनांचा त्याग असं जे यांनी सांगितलेलं आहे, सदैव वासनांचा त्याग म्हणजे काय? परत भाव आपल्याला आचार्यांचा भाव समजलेला आहे. सदैव वासनांचा त्याग याचा अर्थ असा आहे की आपले विचार कुठेही परमनंट असे ठोसून विचार असता कामा नये. सर्वसाधारणपणे आपल्याला कळतं बघा, एखादा मनुष्य आहे ना, म्हणजे त्याच्या लक्षात येत नाही, त्याचा तो पॅटर्न असतो. आणि यात काही गैर आहे असं मला वाटत नाही, कारण तो आपला पॅटर्न जो आहे ना, तो आधीच्या जन्मातूनच घेऊन आलेला असतो. त्याच्यामुळे यात काही गैर नाही, कुणाच्या हातात ते नाही आहे. परंतु एखादा मनुष्य आहे ना, ज्यावेळी पुन्हा पुन्हा तेच बोलतो, त्यावेळी समजायचं की त्याचा ॲक्सेप्टन्स नाही आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की तो मनुष्य नम्र आहे, तो मनुष्य सोडून देतो. पण ज्यावेळी पुन्हा पुन्हा तो तेच बोलतो, म्हणजे त्याच्या लक्षात येत नाही पण तो बोलतो, किंवा एखादा विषय रिपीटेडली तो तसाच्या तसं मांडतो, त्यावेळी समजायचं की ॲक्सेप्टन्स नाही आहे. म्हणजे कुठल्या तरी अशी गोष्ट, म्हणजे इच्छा काहीतरी अशा राहून जात आहेत की इच्छा केलेल्या आहेत पण त्या
कंप्लीट होण्यासाठी जी काही साधनं हवी आहेत, कुठली पण साधनं असू देत, मानसिक, बौद्धिक, शारीरिक, अशी साधनं त्याच्याकडे अवेलेबल नाही आहेत. आणि म्हणून तो ते कंप्लीट करू शकत नाही आहे. किंवा आत्ताच्या जन्माचा काही संबंधही नाही, गतजन्मातले त्याचे काही विचार आहेत, त्याला ते धूसर दिसत आहेत, म्हणजे कम्प्लिटली कळतही नाही आहे त्याचं त्याला. तुम्हाला आम्हाला सुद्धा कळत नाही, पण त्याच्यात ती तीव्र इच्छा आहे ते कंप्लीट करण्याची. आणि म्हणून सुद्धा कदाचित तो ते परत परत बोलत असेल. तर यातनं इतकी जबरदस्त आचार्यांनी आपल्याला हिंट दिलेली आहे की सदैव वासनांचा त्याग, आधी कामनांचा त्याग झाला पाहिजे ना. कामना म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल काम निर्माण होणं. काम याचा अर्थ करण्याची किंवा मिळवण्याची इच्छा, असा संस्कृतमध्ये अर्थ आहे. काम म्हणजे काहीतरी स्वीकारण्याची इच्छा, काहीतरी करण्याची इच्छा, करून काहीतरी मिळवण्याची इच्छा म्हणजे काम. आणि त्या काम या शब्दापासून कामना हा शब्द निर्माण झालेला आहे. तर साधी इच्छा ही आपल्याला काहीही हार्मफुल नाही आहे. साधी इच्छा ही इच्छा आहे. अशा अनेक इच्छा होतात. मला वाटत होतं आज मंदिरात जाऊन यावं, पण काय हो, इतकं काम होतं, मी नाही गेले, शक्यच नव्हतं. पाहुणेच येणार होते, म्हणजे काय इच्छा केली पण काही नाही, त्याचे काही प्रिंट उठले नाहीत. त्याच्यामुळे ते केलंच पाहिजे. कुणी काय म्हणतं माहिती आहे का, की मी जे काही सहज म्हणीन ना ते मी करतेच, किंवा माझ्या मनात सहज आलं आणि मी लगेच गेलेच. नाही, तो आतला एक भाव आहे. तिथे सहज जरी इच्छा निर्माण झाली तरी तो एक पॅटर्न आहे त्या व्यक्तीचा, की ती त्याचं रूपांतर कामनेत होतं आणि ते केलंच जातं. हे म्हणणं जे आहे ते वाईट नाही आहे, कुणाबद्दलच काही वाईट नाही आहे म्हणणं आहे. एकेकाचे एक ते पॅटर्न आहेत, पण त्यातला आपण सूक्ष्म भाव शोधतो आहोत. काय सूक्ष्म भाव आहे त्याच्यात, आचार्यांना ह्याच्यात काय सांगायचं आहे. सदैव वासनांचा त्याग करणं याचा अर्थ वासनांच्या आधी इच्छा आहेत, इच्छांचा त्याग करा हे म्हटलेलं नाही आहे. माणसाला मन आहे, विचार येतात, विचार आहेत, त्याच्यात इच्छांचा समावेश आहेच. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं जीवन, सर्वसामान्य म्हणा की असामान्य माणसाचं जीवन म्हणा तरी ते तसंच आहे. अहो ऋषीमुनी म्हणा, पण तिथे एकसाथी मला पाणी प्यायचं आहे ही इच्छा झाली तर काय चुकीची आहे का. इच्छा झाली, पाणी प्यायलं का नाही प्यायलं हा भाग खूप वेगळा आहे. मला पाणी प्यायला पाहिजे, मला उठलं पाहिजे, मला पाऊस पडतोय बाहेर बघितलं पाहिजे, किती जोरात पडतोय. अरे हा सर्वसाधारण मानवाचा भाव आहे. त्याच्यामुळे काय आहे की इच्छांना विरोध केलेला नाही त्यांनी, की तुम्ही इच्छा करू नका. हां, आता काय झालं, नको आज साधी पूजा नको, जरा बागेत काही फूल आलं आहे का बघू, फूल मला व्हायलाच पाहिजे, फूल करायचं आहे तरी काय. असं सगळं आपण त्याला ना बुद्धीचा साज चढवतो, पण काही नाही. ते नेचर काय आहे आपलं, इच्छा. इच्छा आहेच माणसाचं नेचर आहे. आणि त्या इच्छेवरती तर सगळं आयुष्य चाललं आहे. इच्छा होते उठायची म्हणून मनुष्य झोपेतनं उठतो, संपलं, बाकी काही नाही. म्हणजे इच्छा या कन्सेप्टच्या विरुद्ध आचार्य नाहीत. जे जीवनात शक्य नाही आहे ते परमार्थामध्ये कधीही सांगितलेलं नसतं बरं का, कोणत्याच पुस्तकात. त्यामुळे हे अतिशय आपल्या जीवनाच्या जवळचं शास्त्र आहे. मग कामनांचा त्याग केला पाहिजे का, तर कामनांचा त्याग असा शब्द म्हणण्याऐवजी काय आहे
की तुम्ही थोडंसं सौम्यतेने वागा, असं आचार्यांचं म्हणणं आहे. म्हणजे काय तर स्वीकार भाव ठेवा. आणि ह्याच्यात अगदी सुवर्णमध्य म्हणजे भगवंतानी सांगितलेलंच आहे. करताना प्रयत्न जोरात करायचे, ईश्वराचं कार्य म्हणून उत्तम करायचं, आणि यश की अपयश भगवंता आता तूच बघ बाबा. नंतर कार्याच्या आधी किंवा कार्याच्या मध्ये असं काही भगवंतावर सोडता येत नाही. आपल्याकडनं पूर्ण प्रयत्न झालाच पाहिजे, पण जो शेवटचा भाग आहे तो भगवंतावर सोडून द्यायचा, भगवंताला समर्पित करायचा. तर भगवंताला समर्पित करणं ह्याचाच अर्थ वासना न करणं, वासनांचा त्याग. वासनांचा त्याग हे का सांगितलं बरं? त्याचं कारण तुम्ही इच्छा करायला हरकत नाही हो. पाण्यावर उठणारी रेघ काढली तरी चालेल, कितीही वेळा काढा, ती बुजतीये ना, याला महत्त्व आहे. त्याच्याही पेक्षा तुम्हाला फारच इच्छा झाली तर वाळूत रेघ काढा, ती सुद्धा कालांतराने बुजतीये, लवकर नाहीशी होतीये. जे निर्माण होऊन नाहीसं होतं ते या जगाच्या नियमात बसतंय, विपरीत होत नाही, उलट होत नाहीये. मग ठीक आहे. पण वासना या दगडावर कोरलेली रेघ आहे. मग ती दगडावर कोरलेली रेघ होण्याच्या आधी जेव्हा ती मातीमध्ये ज्यावेळी आपण रेघ कोरून काढणार असतो तेव्हाच आपण जागं झालं पाहिजे. नको नको नको, फार जोर लावून मातीत रेघ नको ओढायला. म्हणजे इच्छा फार बलवान व्हायला नको आहेत आपल्याला. इच्छा झाल्या पाहिजे, मला उठलं पाहिजे सकाळी लवकर, जरूर उठा. मला हे केलं पाहिजे, जरूर करा. पण सगळं झाल्यावर मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच, आणि जगाचं तिकडे काही हो पण ते मला मिळालं पाहिजे. मी अशा अलौकिक गोष्टी मिळवते की कुणालाही मिळत नाही, याला काही अर्थ नाही. याला काहीही अर्थ नाही. अलौकिक होण्याची गरज नाही. अलौकिक व्हायचं असेल तर फक्त आत्मस्वरूप प्राप्त करूनच अलौकिक व्हा, नाहीतर काही जरूर नाही. या जगामध्ये विशेष व्यक्ती होण्याची काही गरज नाही. कारण कितीही विशेष व्हा, तुम्हाला देह आहे म्हणजे तुम्ही सामान्यच आहे, आणि देह नाही तर मग तुम्ही दिसणारच नाही. मग ती कॉम्पिटिशन करायला पण इथे कोणी नाही. त्यामुळे वासनेचा त्याग सदैव करा. ह्याचा अर्थ असा की तुम्हाला इच्छा होणार, तुम्हाला कामना पण होतील, पण वासना मात्र होऊ देऊ नका. म्हणजे परखड विचार ठेवू नका जीवनामध्ये. एक म्हणजे एकच विचार ठेवू नका. मनाचा तो गुणधर्म आहे. बास, काही नवीन नको धारण करायला, उगीच नवीन सवयी नको आपल्याला लावायला. ते आहे ते बरं आहे असं मनाचं म्हणणं असतं. बस मला काहीतरी एखादा जुना पॅटर्न सांगा तुम्ही, नवीन काही सांगत जाऊ नका. मन नवीन गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्याला मग तिथे कंट्रोल करायला लागतो. स्वतःला बंधनात अडकून घ्यायला लागतं, आणि मनाला बंधन आवडत नाही. त्याच्यामुळे आपण मनाच्या रस्त्यावरून चालायचंच नाहीये, पहिली गोष्ट. तर मनाला काय हवं असतं की आपण ते, उदाहरणार्थ आपण एखाद्या पुस्तकात एखादी कन्सेप्ट वाचलेली आहे. आता ज्यावेळी तुम्ही ते एखाद्या पुस्तकात वाचलेलं आत्ता आठवत असाल, त्यावेळी तुमचे विचार परखड आहेत. आत्ता चालू असलेल्या पुस्तकात डेफिनेशन काय सांगितलेलं आहे, आत्ता मला हे नवीन, आत्ता मला काही माहीत नाही आहे, कोरीपाटी आहे, पण आत्ता मला हे नवीन शिकायचं आहे. त्यावेळी आपले विचार हे स्वीकार करण्यासारखे आहेत. काहीतरी
रिसेप्टिव्ह होतो आपण, काहीतरी स्वीकार भाव आपल्यामध्ये निर्माण होतो आणि तेव्हा ती गोष्ट आपल्या आतमध्ये जाऊ शकते. हे एक उदाहरण, हजारो उदाहरणं दिवसभरातनं घेता येतील. असं होणार होतं पण असंच झालं. एखादा म्हणतो काय ते आज असंच झालं तसंच झालं बदलच झाला, सगळ्यांना तो सांगत बसतो. पण एखादा काही नाही त्याच्यात, हे असं झालं तर तसं, तसं झालं तर तसं, काही नाही म्हणजे विशेष काही नाही, बदल झालं तर काय त्याला, हे झालं तर हे आणि ते झालं तर ते, इतकं सहज घेतात काही लोक. आणि काहींना ते खूप वाटतं, अगदी आपण अगदी फार ॲडजस्ट झालो. हा जो फरक आहे ना विचारातला, हा इथे आचार्यांनी महत्त्वाचा सांगितलेला आहे की काही गोष्टी तुम्हाला सहज होणार आहेत, कारण हा देह आहे, हे मन आहे, विचार आहेत, इच्छा होणार, पण त्या वासना होऊ देऊ नका. आणि म्हणून वासनांचा त्याग करा. म्हणजे विचार हा कोरून काढण्या इतका, कोरीव काम करण्या इतका विचार मनामध्ये ठेवू नका. तो सहज भूतकाळ समजून मनातनं निघून गेला पाहिजे. आणि या वासनांचा त्याग करणं, वासना या कशामुळे होतात? कामनांमुळे. कामना कशामुळे होतात? इच्छांमुळे. इच्छा कुठे होतात निर्माण? मनामध्ये. मनाला कंट्रोल करणं म्हणजे शम, ही इतर पुस्तकातली डेफिनेशन आहे. आणि या पुस्तकातली डेफिनेशन सतत वासनांचा त्याग करणं म्हणजे शम. मनाला कंट्रोल नाही करता येत. मन विचार करण्याचं साधन आहे, त्याच्यात विचार होणार. याच्यात खूप हायर लेवल आहे. बाकीच्या पुस्तकांमध्ये नवीन साधकांसाठी खूप ढोबळमानाने सांगितलेलं आहे, खूप ढोबळमानाने सांगितलेलं आहे. ह्या पुस्तकामध्ये क्लॅरिटी जास्त आहे. काय सांगितलेलं आहे? सतत वासनांचा त्याग म्हणजे तुम्ही जर वेड्या वाकड्या मार्गाने जाल, मनात ही इच्छा झाली नाही करू द्यायचं, मनात इच्छा झाली सकाळपासून जेवलो नाही आहे पण आता नाही कंट्रोल होत, नाही मी मनावर कंट्रोल करणार आहे, शम करणार आहे, नाही असं नाही चालत ना. मला तहान लागली, नाही नाही आत्ता मी ध्यान करणार आहे 1 तास, नाही पिणार पाणी, असं नाही चालत, असं नाही चालत. देह आहे तो सजीव आहे, जीव आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे त्याला तहान लागते, भूक लागते, हे द्यायलाच पाहिजे. म्हणजे यासुद्धा जर इच्छाच असतील आणि त्याच्यावर तुम्ही कंट्रोल केलं तर नाही चालणार. ह्याचाच अर्थ मनावर कंट्रोल नाही करता येत. आणि मन हे साधन आहे आपलं विचार करण्याचं, त्यामुळे त्याच्यावर कंट्रोलच नाही करायचं आहे. मनावर कंट्रोल नाही करायचं आहे, इच्छांवर पण कंट्रोल नाही करायचा आहे, पण इच्छेची वासना बनण्यावर कंट्रोल करायचा आहे. तो कसा करणार हे आपणच आपलं उत्तर शोधायचं आहे. आणि ते उत्तर आहे की स्वीकार भाव. प्रत्येक गोष्ट जशी घडते आहे, आपण प्रयत्न खूप केला की ती तशी नको घडायला, पण ती तशी घडते आहे. मग काय झालं? मग आपल्याला ॲक्सेप्टन्स व्हावा. सगळेजण पाऊस यावा म्हणून प्रेयर करतात, खूप प्रार्थना, खूप श्लोक म्हणण्याचं, स्तोत्र म्हणण्याचं रिपिटेशन करतात. पाऊस येत नाही, ॲक्सेप्टन्स आहे. काय करणार? स्वीकार भाव आहे. पाऊस येत नाही, पाऊस येत नाही, पाऊस येत नाही असं म्हणत बसायचं का? नाही. करायचे प्रयत्न आपण करतो आहोत, पण पाऊस येत नाही. स्वीकार भाव. कारण मी जर असं एकच एक पकडून बसले, ती इच्छाशक्ती माझी, पाऊस का येत नाही, पाऊस का येत नाही, यायला पाहिजे ना. त्याने काय होतं माहिती का? माझी मेंटॅलिटी बिघडते. तो विचार फार महत्त्वाचा नाही आहे माझ्या आयुष्याच्या दृष्टीने, पण माझी जी विचार करण्याची शक्ती आहे ती वेगळ्या पद्धतीने जाते.
लिकेज होतं, विचारशक्तीचं लिकेज होतं आणि ती ज्या मार्गाने पाहिजे त्या मार्गाने ती शक्ती जात नसल्यामुळे झीज होते आपल्या मेंदूची आणि म्हणून असे विचार करायचे नसतात. म्हणून इच्छेचं रूपांतर वासनेत होऊ देऊ नका. त्याला म्हणायचं शम. मनाला कंट्रोल करणं ह्याला शम आणि इंद्रियांना कंट्रोल करणं याला दम. ही बाकीच्या पुस्तकातली डेफिनेशन झाली. आणि खाली दमची व्याख्या काय दिली आहे? निग्रहो बाह्यवृत्तीनाम. इंद्रियांचं तुम्ही दमन म्हणजे इंद्रियांना कंट्रोल करू शकता. कसे कंट्रोल कराल? मी बसली आहे, समोर आग लागलेली दिसते, मग मी नाही बाबा आग बघणार असं म्हणू शकता तुम्ही. किंवा काहीतरी बसमध्ये बसलोय, वाहनांचा खूप आवाज येतोय, मी नाही असले आवाज ऐकणार असं म्हणू शकता तुम्ही. इंद्रिय आहेत कशासाठी? कार्य करण्यासाठी इंद्रिय आहेत. मग कार्य करण्यासाठी जर इंद्रिय आहेत तर त्या इंद्रियांनी कार्य नाही करायची म्हणजे इंद्रियांचं दमन करायचं, इंद्रियांना कंट्रोल करायचं असं होईल का? हे आचार्यांनी अतिशय क्लिअर केलेलं आहे. तर काय इंद्रिय बरोबर कार्य करतायत. एक गोष्ट पाहिली डोळ्यांनी आणि ती घरी येऊन सांगितली त्या व्यक्तीनी, तिथे असं असं झालं आज. किंवा एखाद्या ठिकाणी एक्झिबिशन लागलंय, मी बघितलं असं सांगितलं आणि त्याचं वर्णन केलं. इंद्रिय हे सगळं पाहण्यासाठी येथे डोळे, कान हे सगळी आपल्याला या जगामध्ये राहायचं आहे ती इन्फॉर्मेशन ऐकण्यासाठी कान आहेत. त्याचं दमन करून त्याच्यावर कंट्रोल करून चालणार नाही. म्हणजे इंद्रियांना कंट्रोल नाही करायचं आहे. इंद्रिय जे काम करता आहेत ती इन्फॉर्मेशन आपण रिसीव करायची आहे, ती घ्यायची आहेच आतमध्ये. त्याच्यानंतर जे मन इंद्रियांच्या माहितीवर इंद्रियांकडून माहिती ऐकतं. आता मी समजा बाहेरून आत आले, घरातल्यांना सांगितलं, अहो काय गणपतीची सुंदर मिरवणूक चालली आहे तिथे, त्याचं सगळं वर्णन केलं. काय झालं माहिती का? सगळे पळत पळत घराच्या बाहेर गेले मिरवणूक बघायला. मी नुसती माहिती दिली पण बाकी सगळे गेले घराच्या बाहेर मिरवणूक बघायला. हे बाहेर जाणारं कोण आहे माहिती का? मन आहे. मनाच्या वृत्ती आहेत. इंद्रिय ही आवश्यक आहेत आपल्याला. काही बघणं, आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे बघणं आवश्यक आहे की नाही? काय आहे काय नाही आहे, काय चांगलं काय वाईट, कुठे काय होतंय, कुठे काय पाहिजे, कसं वागायला पाहिजे, काय केलं पाहिजे, कुठले काय नियम आहेत, कुठे कसं किती वाजता जायचं, काय करायचं. ऐकून ऐकून तर आपण सगळं करतोय, पाहून पाहून तर आपण सगळं करतोय. म्हणजे इंद्रिय जर त्याच्यासाठी दिलीत तर त्याचं दमन कुठे करताय तुम्ही? अशक्य आहे ना पूर्ण. मग काय करायचंय? इंद्रियांनी आत आणून दिली आहे इन्फॉर्मेशन, पण ती इन्फॉर्मेशन घेऊन बाहेर पडणार कोण आहे? मन आहे. मन हे इंद्रियांशी पण कनेक्टेड आहे. मन हे बुद्धीशी पण कनेक्टेड आहे. मन काय करतं? इंद्रियांची म्हणजे मनाचं ड्युटी काय आहे माहिती का? इंद्रियांकडून इन्फॉर्मेशन आत घेणं आणि ती इन्फॉर्मेशन बुद्धीला सांगणं आणि बुद्धीने त्याच्यावर विवेक करणं, काय कर काय करू नको. हे फक्त बुद्धीला कळतं, मनाला नाही कळत. मन विचार कलेक्ट करतं, मन इंद्रियांकडून माहिती गोळा करतं आणि ती माहिती ते बुद्धीला पाठवतं. मग बुद्धी त्याच्यावर विचार करते, विवेक करते, काय योग्य काय अयोग्य ती मनाला सांगते. मनाशी कनेक्टेड आहे बुद्धी.
की हे असं करणं बरोबर आहे, तसं करू नकोस. मन स्वतः काही करू शकत नाही, ते कर्मेंद्रियांकडून किंवा ज्ञानेंद्रियांकडून ते करून घेतं. बघण्याची गोष्ट असेल तर डोळ्याला सांगतो तू बघ, आणि हातांना सांगतं तू डोळे सांगतील तसं असं असं वाग, मग ते करून घेतं. पण गंमत अशी आहे की मनाला बाहेर, खिडकीतून बाहेर बघण्याची फार वृत्ती आहे. त्या इंद्रिय म्हणजे खिडक्या आहेत सगळ्या. डोळे, कान, नाक ही जी छिद्र आहेत, तोंड ही महत्त्वाची छिद्र, ही इंद्रिय आहेत. या इंद्रियांमधून, ही इंद्रिय हे मनाचे सखे सोबती आहेत, मित्र आहेत. अतिशय त्यांचं अगदी हे आहे, स्नेहसंबंध आहेत. आणि मनाला रमायसाठी ही इंद्रिय मदत करतात. प्रत्येक इंद्रियाच्या खिडकीतून मन बाहेर बघतं लगेच. डोळे म्हणतात हे असं असं आहे, लगेच मन बाहेर जातं आणि तिकडेच रमतं. कान म्हणतात मी असं असं ऐकलं, लगेच मन तो विचार करायला लागतं आणि लगेच कानांच्या दिशेने ते बाहेर जातं. म्हणजे ह्या ज्या मनाच्या बाह्य प्रवृत्ती आहेत, बाहेर जाण्याची जी प्रवृत्ती आहे, मुलगा घरामध्ये अभ्यास करतोय पण त्याचे मित्र ग्राउंडवर खेळतायत, सारखा खिडकीतून दारातून तो तिकडेच बघतोय, त्या अभ्यासात लक्षच नाही आहे, तसं मनाचं आहे. आणि म्हणून मन काय करतं, कधी कधी इंद्रियांनी आणलेली माहिती गोळा करतं आणि बुद्धीला पाठवण्याऐवजी, म्हणजे ते बुद्धीला पाठवायचं विसरूनच जातं. छोट्या बालकाप्रमाणे चंचल येते. चंचल ह्याचा अर्थ एक विचार पक्का नसणं, हे सोडायचं ते धरायचं, ते सोडायचं ते धरायचं, पूर्ण लक्ष नसणं एका ठिकाणी. आणि त्याच्यामुळे काय होतं की इंद्रियांकडनं मन माहिती घेतं आणि इंद्रियांशी दोस्ती करून लगेच बाहेर बघायला लागतं ते त्यांच्या खिडक्यांमधून. आणि मग ते बुद्धीपर्यंत जेव्हा विचार पोहोचवत नाही, तेव्हा आपल्याला भ्रम निर्माण व्हायला सुरुवात होते. बुद्धीने विवेक करू तिथं आपल्याला कधीही भ्रम निर्माण होत नाही. आणि म्हणून इथे जी दुसरी लाईन आहे, निग्रहो बाह्यवृत्तीनां दमः इति अभिधीयते, दम असं त्याचं नाव आहे. इंद्रियांची जी बाह्यवृत्ती आहे, इंद्रियांची बाह्यवृत्ती असली तरी चालेल, पण मनाची जी बाह्यवृत्ती आहे त्याचा निग्रह, त्याचा कंट्रोल झाला पाहिजे. आणि हे जसं कार्य दिलेलं आहे त्यानुसार व्हायला पाहिजे. म्हणजे कार्य कसं दिलेलं आहे, इंद्रियांकडनं इन्फॉर्मेशन घेणं आणि बुद्धीकडे ती इन्फॉर्मेशन पाठवणं, बुद्धीने सांगितलेल्या गोष्टीचं पालन करणं, ही आपली सिस्टीम आहे आणि त्याच्याप्रमाणे वागलं पाहिजे. आणि वासना निर्माण होऊ देऊ नका, ह्याचा अर्थ कुठलीही इच्छा प्रबळ होऊ देऊ नका. म्हणजे इच्छा होणार आहेत, प्रबळ होऊ देऊ नका, ह्याचा अर्थ त्या इच्छेचा आपल्यावर परिणाम होऊ देऊ नका. इच्छा आहे असं समजा म्हटलं की पुढच्या महिन्यात काहीतरी खास कार्यक्रम आहे, पण इच्छा प्रबळ होऊन काय, तो कार्यक्रम आत्ता उद्याच असायला हवा होता, नाही का? म्हणजे इच्छा प्रबळ झाली
पण त्याचा परिणाम आपल्यावर होता कामा नये, म्हणून इच्छा प्रबळ होऊ द्यायची नाही. मन अस्वस्थ होऊ द्यायचं नाही, याला म्हणायचं शम. इच्छेमुळे मन अस्वस्थ होऊन त्याच्या मागे राहणं सारखं ते पूर्ण पूर्ण करा तुम्ही. इच्छा पूर्ण करण्यासाठीच तर हे देह आहे दिलेला, म्हणजे स्वातंत्र्यच आहे ना आपल्याला. कोणी अडवलंय का? माणसाला स्वातंत्र्य आहे सगळ्या गोष्टींचं, आणि सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य आहे म्हणूनच काही लोकांचं आयुष्य सुधारतं आणि काही लोकांचं बिघडतं. स्वातंत्र्य नसतं तर काय झालं असतं, नाही का? स्वातंत्र्य तर आहेच, पण आपण काय करायचो? आपण त्या इच्छांनी बेचैन व्हायचं का? मिळवायची इच्छा असेल प्रयत्न करायचा, नाही मिळालं तर काही नाही करू शकत, म्हणजे बेचैन होण्याचं कारण नाही. विक्षेप मनामध्ये निर्माण होऊ नयेत एवढंच म्हणणं आहे त्यांचं. म्हणजे काय? मनामध्ये विक्षेप निर्माण होऊ देऊ नये, म्हणजेच इच्छांचा परिणाम मनावर होता कामा नये. ह्याचा अर्थ संवेदनांवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्या संवेदना काय होत आहेत, आपल्याला संवेदनांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे आपण. अनेक गोष्टी आहेत जगामध्ये, एक्झिबिशनच आहे. बघा ना तुम्ही, एक्झिबिशन लागलेलं असतं तर आपण काय सगळंच सगळं घेऊन येत नाही घरात, नाही का? आपल्या स्वतःवर कंट्रोल असतो. त्याच्याप्रमाणे ह्या जगात अशा दिसणाऱ्या, ऐकू येणाऱ्या, वास येणाऱ्या, स्पर्श होणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत. पण सारख्या इतक्या गोष्टी आहेत आपल्या मनामध्ये, या संबंध सृष्टीमध्ये, की त्याचा आपल्यावर संवेदनांच्या रूपात परिणाम होता कामा नये. ह्याला म्हणायचं दम. जे ऐकलं ते पाहिजे, जे पाहिलं ते केलंच पाहिजे, हे नाही. आपलं जीवन, आपली प्रिन्सिपल्स हे एक स्वतंत्र अस्तित्व असायला पाहिजे. आजूबाजूच्या जगामधला आपल्यावर परिणाम होता कामा नये, म्हणजे विश्वाचं इम्प्रेशन आपल्यावर राहता कामा नये. आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे, कारण आपण कोण आहोत? आपण चैतन्य आहोत. विश्वाकडून किंवा मनाकडून आपण अस्वस्थ राहता कामा नये. पुढे असं म्हटलेलं आहे, ह्याच्यात शम आणि दमची व्याख्या दिलेली आहे. अक्षरशः यातल्या व्याख्या शाळकरी मुलांसारख्या बसून लिहून काढाव्यात, इतके सुंदर व्याख्या आहेत प्रत्येक श्लोकात. एक अतिशय वेगळ्या मार्गाने जाणारं हे पुस्तक आहे. विषयेभ्यः परावृत्तिः परमोपरतिः परमोपरतिर्हि सा सहनं सर्व दुःखानां तितिक्षा सा शुभा मता. विषयेभ्यः परावृत्तिः, परावृत्ती म्हणजे परावृत्त होणं, त्यापासून दूर जाणं.
याचा अर्थ काय, परत तेच. आणि ते स्वतःला आहे ना सारखं रिमाइंडर देणं आवश्यक आहे, नाहीतर आपण दूरच होऊ या मार्गापासून. विषयेभ्य परावृत्ती, विषयांपासून स्वतःला दूर ठेवणं, परावृत्त होणं, हे संसारी माणसाला जमणार नाही आहे. याचा अर्थ त्याचा शब्दशः अर्थ न घेता विषयांपासून परावृत्त होणं म्हणजे तो विषय संपला की त्याच्यापासून परावृत्त, दुसरा विषय संपला की त्याच्यापासून परावृत्त, असं प्रत्येक गोष्टीतनं पूर्णपणे आपल्याला सतत बाजूला होणं शक्य झालं पाहिजे. याचा अर्थच एवढा आहे की आत्ता या क्षणाला, आत्ता या तासाला, आत्ता या मिनिटाला जे काही चाललं आहे त्याला मी 100% कॉन्सन्ट्रेट करू शकतो, हा आपला स्वभाव पाहिजे. दुसरं काहीही मला आठवता कामा नये. म्हणजे काय, मन रमतं याचा अर्थ काय हो, मन रमतं. आपण एखाद्या गोष्टीत जर रमलो, आजकाल कशात रमतो आपण, माझं सांगते मी स्वतःचं, मोबाईलमध्ये रमतो. म्हणजे जमानाच तसा आहे. हां, तर आपण मोबाईलमध्ये रमलो की वेळ कसा गेला हे कळलं नाही. एक म्हणजे वेळ कसा गेला हे कळलं नाही, वेळ वाया गेला. दुसरं म्हणजे आपलं शारीरिक स्थलांतर सुद्धा झालं नाही आणि मानसिक स्थलांतर, बौद्धिक स्थलांतर सुद्धा झालं नाही. याचा अर्थ काय माहिती का, ज्यावेळी आपण रमतो त्यावेळी काहीच प्रगती होत नाही, पुढेच जात नाही आपण. स्थलांतर याचा अर्थ डिस्प्लेसमेंट, एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. हे आयुष्यात थांबतं कशात तरी रममाण होणं ह्याच्यात. फक्त एका गोष्टीत आपण रममाण झालो, भगवंताच्या स्वरूपात जर रममाण झालो तर आपण आपली गती थांबत नाही. बाकी या मायेतल्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की आपण रमलो की गेलो समजायचं, कारण आपली प्रगती झाली नाही. अंतराच्या दृष्टीने पाहिलं तर आपण काहीच अंतर कापलं नाही, म्हणजे आपली गती शून्य राहिली. तुम्हाला माहिती आहे, सायन्समध्ये आपण शिकलो होतो स्थितीज ऊर्जा, गतिज ऊर्जा. एकाच ठिकाणी राहणं याला म्हणतात स्थितीज ऊर्जा, आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणं त्याला म्हणतात गतिज ऊर्जा. गती असते, जीवनाला गती असते, आणि ज्यावेळी आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पुढे 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 जातो त्यावेळी आपल्या जीवनाला गती पण येते आणि आपल्या जीवनात ऊर्जा पण निर्माण होते एक प्रकारची. ती जर आपण एखाद्या गोष्टीत रममाण झालो तर ती ऊर्जा नाही मिळत, ती प्रगती नाही होत आपली. ती प्रगती बिलकुल होत नाही. आणि म्हणून सगळ्या गोष्टींपासनं, सगळ्या विचारांपासून, सगळ्या विषयवस्तूंपासून सतत परावृत्त होणं, त्याला म्हणतात उपरती. परम उपरती.
उपरती याचा अर्थ काय? आपण म्हणतो ना, मला परमेश्वराची उपरती झाली, मला या गोष्टीची उपरती झाली की हे इथे ऑफिस आता सुरू झालेलं आहे, म्हणजे मला ते आत्ता कळलं, जागृत झालो मी त्या बाबतीत, तर याला म्हणायचं उपरती. उपरती, उपरती याचा अर्थ काय माहिती का? एखादी आपली चूक होत होती किंवा आपलं लक्ष नव्हतं एखाद्या गोष्टीकडे आणि आता उपरती झाली, म्हणजे काय की आता लक्षात आलं, आता जागृत झालो आपण. मग आपलं खरं स्वरूप विषयांमध्ये नाही, विषयांमध्ये रममाण होण्यामध्ये नाही. विषयात रममाण झालं तर आपल्या आयुष्याला गती नाही, आपलं जीवन प्रगती पथावर चालणार नाही. हे एकदा कळल्यानंतर काय होईल? हे एकदा कळल्यानंतर ही जी परावृत्त होणं आहे विषयांपासून, ह्यालाच तर मुळी उपरती म्हणतात. जागृत झाला ना तो मनुष्य, म्हणून त्यालाच उपरती म्हणायचं. सहनम सर्व दुःखानां तितिक्षाशा शुभामता, म्हणजे सगळ्या दुःखांना सहन करणं, याला तितिक्षा म्हणतात. आता हे बघा, जीवनात काही मिळतं आणि काही मिळत नाही. दुःख म्हणजे काय? फार मोठे दुःख आणि त्याला खूप मोठं सहन करायचं असतं असं वगैरे काही नाही. प्रत्येकाचं जे विधी लिखित आहे ते त्याला सहन करावंच लागतं. त्याला सहन करणं असं पण म्हणत नाहीत, तर स्वीकार भावात हवा ना त्याला सुद्धा, कारण ते काही दुसरं कोणी केलेलं नाही आहे की दुसरं कोणी काहीतरी करतंय आणि आपण सहन करतोय. आपणच कधीतरी केलेलं आहे, आपल्याच दुसऱ्या रूपाने दुसऱ्या जन्मामध्ये कधीतरी काहीतरी केलेलं आहे, मग त्याला सुद्धा स्वीकार भावच हवा ना. दुःख आल्यानंतर त्याचं स्वीकार भाव करणं किंवा ते सहन करणं म्हणा, पण सहन करणं हे बरोबर नाही. दुःख आल्यानंतर त्याचा सहजपणे स्वीकार भाव करणं, कारण दुःख ही गोष्ट अशी आहे की ती काही कायम टिकणारी नाहीच आहे. सृष्टीतला एक भाग असल्यामुळे काही काळ टिकणार, काही काळाने निघून जाणार. म्हणून दुःख आल्यानंतर काय करायचं? ते सहन करायचं, म्हणजे तो काळ निघून जाऊ द्यायचा. याला म्हणायचं तितिक्षा. तर इथे या श्लोकामध्ये उपरती आणि तितिक्षा, आता पुन्हा एकदा ऐकून फक्त घ्या. उपरती कशाला म्हटलेलं आहे? तर विषयांपासून परावृत्त होणे, याला उपरती म्हटलेलं आहे बरं का. विषयांपासून दूर जाणे याला उपरती म्हटलेलं आहे, आणि सगळ्या दुःखांना सहन करणे याला तितिक्षा म्हटलेलं आहे. सगळ्या दुःखांना सहन करणं याला तितिक्षा म्हटलेलं आहे. तर उपरती आणि तितिक्षा या दोन विषयांवर उद्या आपण आपले विचार मांडणार आहोत सगळेजण. तर उद्या सगळ्यांनी हजर राहून आपापले विचार, अनमोल विचार आम्हाला द्यावेत अशी इच्छा आहे. ओम पूर्णमदः
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.